बघ स्टेप 1. BTS second. This is all step 1. This is the final. ह्याच्या केसेस बनवतो आपला भाऊ काय कमी आहे का? ब्लॉगची सुरुवात. आता आपण करायचं ना, आम्ही कोण करणार? कॉन्टेंट केली येस. आणि दिवाळीच्या सगळ्याकडे बघ घाम कमी होतो का बघ माझा. पण बबलूचा फरक पडला. बबलूचा बराच फरक पडलाय. दिवसभर नाही लावायचे आपल्याला, रात्री तोंड त्याचा चेहरा किती काळा झाला होता. हो. त्याचे हे पण गालावरचे पण हे होते ना फोडे वगैरे, ते पण कमी झाले. ओ माय गॉड. पिठला पिठला पिठला. माझं टॅलेंट कसं कमी? नाही तुझं टॅलेंट कसं भाई तुझं टॅलेंट नाही कमी होत. पण नाही देणार ते. पिठातच चुकीत होतं. हा बरोबर आहे. भाई साहब. जास्त हो? झाले का? भाई ह्याच्यात भीती वाटते हा मला, म्हणून बनवत नाही. नाही करते बरोबर. फक्त आता बंद कर नाही रे बिंदास. होईल होईल. तू कर. कर तू. ताटात तर नाही. सगळं बांधायचे ती वाचली माहिती. आता तुझी कला भाई, आता तुझी कला आता ऍडजस्टमेंट वाली कला. भाई. कमाल. फारच अख्खा व्हिडिओ टाकणार हा मी, एकदम कट बीट काही करणार नाही. होऊ दे खर्च, होऊ दे, वाढू दे व्हिडिओ. वाढव दे आई. तू कला दाखव तुझी. ते आणायला लावली. मी नाही केलेलं. काय रांगोळी राहिली आता. ओ माय गॉड. Nice. कळ्या मला बघा, छान कळ्या आलंय. ह्याच्यात कळ्या बघा. खाली गेली आहे? अरे कुठला पण खाली नाही, गेली? छान आलेलं एकदम. नाही ना मग रांगोळी दिली. कळ्या बघा ह्याच्यात नजर कळ्या. आशू कसा आहे बरोबर आहे. मस्त काढले. हे बघा. कर तू कर. हा केलाच पाहिजे. कर रे बाबा कर. 5 तरी कर, मग पहिले 5 आपण ठेवूया. आज पुढे घरात. मला ताई येस. परत कुठं आहे? परत इकडे नाही. मस्त तर माझ्या हाताला शिकवते. मी काय बोलतो, ज्याच्यावर जास्त लावशील ना तर फक्त सांगून ठेव. नाही खायला मोकळे तोच घे नाही होत आहे. दोनच पाहिजेत सध्या, दोनचीच आहे. ते बघ आहे. ओ माय गॉड. उचलू काय? गपाक्कन उचलू. आताचं अजून छान. थांब पकड. आता तुला काय टॅलेंट आहे तुझं? ही सेकंड बॅच, थर्ड बॅच, फर्स्ट बॅच आणि अजून करतात. आणि नवोदित कलाकार. नवोदित प्लीज, हिडन टॅलेंट बाहेर आले आज. ओ झाले. सगळ्या भावांमध्ये एक एक हिडन टॅलेंट आहे, फक्त तो ओळखत नाही आम्ही. दोनच आहेत. काय बरं असं वरती तू आज काय डेब्यू केलेला. डेबू केला होता तू. डेबू केला होता. फर्स्ट मॅच होती ना. चला आजच्या ब्लॉगची सुरुवात मोदकापासून. 1 2 3. आजच्या गावात पाहणच होतं. गणपती बाप्पा दुपारची आरती झाली की टाइम कसला येतो? हे तुला माहितीये काय सोन्या,
त्यातला कुठला तरी एक मोदक मी ह्यातले एक मोदक आहे ना, कुठला दोन- बनवला दोन- यातला 2 मोदक पारसने बनवले. त्याला बक्षीस आहे. शोध. हा, जो शोधेल ना त्याला बक्षीस आहे. मला माहिती तुला नाही. तुला नाही, तू का? मला तू बघितलेस, तू बघितलेस. तू आहे, मला आहे. छान जेवण आलंय, जेवून घेऊया. नंतर गणपतीची विसर्जनाची तयारी. बाय बाय. सब्जी सब्जी ओ सब्जी सब्जी ये डेकोरेशन करने का है सब्जी. ये आता खुर्चीला जवळ पोहोचू झालं. पाणी मारा चला. झोप बीप जेवण आणि झोप काढून आता मंडळी गणपतीच्या विसर्जनाची तयारी करताना. कशाला ओपन कर. आणि ही गाडी नेणार आहे आम्ही आज काकांची. हे ओपन होतं वैभव. मुख्य पादक लावलंच नाही कोणी. ते मुख्याध्यापक झोपले होते. हा कपडा इथे लावणार आणि ह्या माळी इथे लटकावायचे, लावायचे. सॉरी. तोपर्यंत सीएनजी बंद करू. हा तोपर्यंत बघ सीएनजी भरतो. नाही त्याच्यात तर कसं जास्तच नाही. तो टाकेल ना त्याचा. बस. फालतूगिरी निव्वळ फालतूगिरी. चला गवर गेली. आता पुन्हा मेन डेकोरेशन कडे वळूया. गाडी इकडे तिकडे हलणार रे. वा हेच हवं होतं. सोन्या मुख्य पादक. तोपर्यंत जावा सगळा हे सगळं गाडी आणून ठेवा. अजून आणावं लागतील. नको. हा एवढं थोडी एवढूस थोडी राहणार. काढलेच जाते ना ते चाल पातळ रे. हे एक लावलंय अजून आणतोय. आशू आणि पुढे नाही जाणार. सगळ्यांना प्रश्न होता गणपती इथे मागे बसणार की नाही. आम्ही ऍक्च्युअल मध्ये करून बघतोय. सोन्या कसं हा आमचं
गणपतीच्या हातात मोदक असते आणि तुझ्या हातात काय जिरा सोड्याची बॉटल. हा जास्त दिवस गोड गोड खाल्लंय. आम्ही व्यवस्थित बसून अरे बघा आमची कामं अशी तशी नसतात. फुल टेस्टिंग करतो आम्ही व्यवस्थित. माय गॉड डेकोरेशन एकदम मस्त दिसतं गेल्या वर्षी सारखंच. झाड तीच आहेत पाणी घालून वाढवले. डेकोरेशन केलंय हे महत्व. सुंदर कमाल. मी छान म्हटलं डेकोरेशनला मी काहीच वाईट नाही बोलते. Very good. की अजून इतकं पाणी घालून काळजी घेतलीत ना व्हेरी की गुड गेल्या वर्षी पासून अजून फुललं येते. व्हेरी गुड. क्वांटिटी वाढली आहे. हेच अपेक्षित होतं. गणपती विसर्जन इन कोकण बी लाईक गणपती बाप्पा पुढच्या वर्षी लवकर या. तर ही आहे आमची नदी. दरवर्षी आम्ही इकडे पूजा करतो पण इथे जास्त खड्डा असल्यामुळे पुढे जातो. पण आणि पाण्याला भरपूर फोर्स आहे. जाऊ दे. विसर्जनानंतर जेवणाची तयारी करताना स्टार्टर भाई लोग मेन्यू काय पुलाव कोशिंबीर आणि स्टार्टर मध्ये काय ते कांदा भजी गोबी शेजवान शेजवान टमाटर किती लागणार तर कशासाठी लागणार ते सांग. रात्रीच्या जेवणाची तयारी आम्ही पोरं करतो. म्हणजे हे आमच्या ताईसाहेब इकडे. ओ आधी सरळ बनवा येते दुपारपासून माहिती आहे ना.
कोण तो असं नको बोलूयास. पोराने एवढं प्रेमान केलं बघ ना. ते चांगलं त्याचा बाय स्टार्टर दे. अरे यार रेसिपी पारस? नको. काय केलं ते जेवण आहे. वाटीत काय केलं ते एकेकाला घेऊ दे. ओ माय गॉड स्टार्टर्स बघा बघा ती आयडिया माझी होती. खाऊन बघा कसं लागते सही आहे पुढे जाऊ दे. मस्त लागतं बा. पुढे जाऊ दे. स्टार्टर म्हणून काहीतरी आहे. एक छोट्याशा ब्रेक नंतर आपण पुन्हा पांच्या स्वयंपाकघरात आपण आलेलो आहोत प्रवेश केलेला आहे. आणि इथे काय काय प्लीज प्रोग्रेस मी नाही सांगू. मला माहिती काय. मेन शेफला नाही माहिती काय चालू आहे इकडे. प्लीज ज्युनियर शेफ काय चाललंय. झालेला आहे. बनतोय म्हणजे इन प्रोसेस आहे. कांदा भजीसाठी सगळं प्रेप केलेलं. आणि मस्त वाटते बरं. इथे आम्ही काय बघतोय इथे भात रेडी होतोय आणि पलीकडे भजी कांदा भजी. ओ माय गॉड काकी काकी गिविंग एपिक शॉट. माल बनव. वे वाप आली. आणि आमच्या ताईसाहेब इकडे कांदा भजी सोडताना. आणि इथे सगळ्यांना पारसची डिश आवडलेली दिसते त्यामुळे आता रेसिपी दाखवतोय पारस. येस पारस प्लीज. पहिला कोबी बारीक चिरून घ्यावा. त्याला कोबी घ्यावा. हा, पहिला कोबी घ्यावा. नाही पहिला ठोकळा घ्या पहिले आम्ही मग कस्टमर सुरी घ्या. पहिले आम्ही कस्टमर शोधला. हा नंतर कोबी घेतल्यानंतर चाकू घ्यावा. भैया हा पेटी म्हणा कसं तिखट बिकट. हाँ टिकट वॉल उगड़ना चाहिए कुठचा कुठचा नक्की सुबह वाला सुबेवाला. पहिला कोबी घ्यावा. नंतर एक वाटी घ्यावी. नंतर पुढे काय त्याला बारीक चिरावा. हा चिरला. एकदम मराठी आपलं. त्यानंतर नंतर त्याला काय वॉल म्हणतात उघडले असेल शिजवून चटणी टाकून घ्या. चिंग्सची चवीनुसार चटणी टाकावी. चवीनुसार चवीनुसार चटणी टाकावी. फक्त चवीनुसार. त्यातच खर तर सकाळी असंच पडलं पाहिजे. घरी जाऊ त्यात सकाळीच झालं पाहिजे. थेंबे थेंबे तळे जायचे. सकाळी असं बनणारच नाही तुम्हाला पाळावा. तुम्हाला सगळे पाळावं लावी. नाही जोर पण लावची गरज नाही या. बघ 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 सगळे 5-5 मिनिटात बाहेर. नाही, पण ज्याला फक्त कळे ना तो त्याला करावंच लागणार. काय कळत हा? तुला आत्ताच कळली. प्रॅक्टिस करते उद्याची. आणि अजून काहीतरी टाकतायत शेफ प्लीज. ओ शेफ काय टाकलं तुम्ही. ते नाही आम्ही सांगणार. हा सिक्रेट मसाला आहे. ओ बाबूजी का मसाला. बाबूजी का मसाला. आणि आणि त्यानंतर काय करायचंय ढवळा. सिक्रेट. त्याला ढवळा. मॅरिनेशन करून घ्यायचं. ढवळायचं आहे. आणि ढवळताना पण कसं ढवळायचं. कुठे गेले. सर्क्युलर मोशन. आणि हे बघा व्यवस्थितपणे टाका. हे असं घ्यायचं आणि खातो 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 खातो. तू नाही खाल्ली ना. व्यवस्थित मिक्स करून घ्यायचंय. शेवगी टाका. भैया बस हुआ ते दो अभी. आणि डिश रेडी आहे. दाखवा दाखवा इकडे. हा डिश रेडी आहे खायला. तिकडून तिकडून मारू नका आमच्या. डॉलीचा आहे होता. ढोलीच्या चम्मच दे चम्मच. हा आणि सॉरी. पहिलं टेस्टिंग करून बघणारे माणसं. चांगली आहे चांगलं आहे चांगलं आहे. आमचं प्रमोशन करा आता. हा आता यांचं प्रमोशन अरे, करा. यांच्याकडेच दे. हा प्लीज. बाप रे एवढी डिश चांगली झाली. बोलू पण शकत नाहीत ते. डिमांड खूप वाढले त्या डिशचे. त्याच्यामुळे ही डिश सारखी सारखी बनवावी लागते आमच्या शेफना. तिसरी भले त्या बनवावी. शेफना कष्ट पडतायत पण ते त्याच काय असतं ते जिद्दीने करतायत आणि बनवतायत. आनंदाने करतायत. आणि आनंद महत्वाचं म्हणजे आनंद किती बघा तो. त्याच जोमाने येस.
छान भात झालाय कोशिंबीर छान झाली अगं मला विचारू तर दे, कॅमेरा ऑन तर करू दे, विचारू तर दे. हा आता बोल, कसं झालंय भात? एकदम छान छान अप्रतिम. सोन्या सोन्या कसं झालंय भात? बोलूच शकत नाही तू, एवढा चांगला झाला. कसं झालंय भात? काकानो बाबानो कसं झालंय? आशू कसा बनलाय? कसं झालंय भात? हा जोर से बोलो. हा भात हे बाबांना भात घ्या, बाबांना भात घ्या. भात तिकडे आजोबांना भात इतका आवडलेला तिसऱ्यांदा घेतात. इकडे कसं झालंय भात? हे जेवणात मग्न आहे, जेवणात मग्न आहे. हेड शेफ कुठे आहेत? हेड शेफ, हेड शेफ बघा बघा, पब्लिक बघा कशी आनंदाने भात खातोय, तृप्त झाले. हा अरे तुम्हाला विचारलं, तुम्ही खाण्यात मग्न होतात, असं थोडे असतं. कसं झालंय भात? भजी लाल झालाय, तरी बोललो तिला थोडा पिवळा कर म्हणून. ए बाय, हा बायला विचारायला पाहिजे. बाय कसं झालं भात? हा अरे जोरसे बोलो. चांगलं आहे. एवढा भात आवडला की भात संपला नाही, एका साईडने संपला. भरपूर वेलकम बॅक टू आवर चॅनल. वेलकम बॅक टू मनीष पांचाळ's चॅनल. आणि जेवल्यानंतर आम्ही सगळे पोरटोरा मिळून गेलो एका नाईट ड्राईव्हला. सो हा होता व्हिडिओचा शेवट. कसा वाटला व्हिडिओ नक्की सांगा आणि भेटूया पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.